सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की दोन सज्ञान आणि अविवाहित व्यक्तींमध्ये संमतीनं असलेले शारीरिक संबंध हे केवळ त्या एकाच कारणावरून त्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल कोणतीही प्रतिकूल प्रतिमा तयार करण्याचं कारण बनू शकत नाही। दोन सज्ञान आणि अविवाहित व्यक्तींना त्यांच्या पसंतीचे संबंध ठेवण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाहीये। आणि प्रत्येक संबंधाचं रूपांतर लग्नातच होतं असंही नाहीये। पण म्हणून एका पक्षानं दुसऱ्या पक्षाची फसवणूक केली आहे असं मानणं योग्य नाहीये। फक्त फौजदारी खटला तडजोडीनं संपला म्हणून आरोपीचं चारित्र्य सदोष आहे असं नोकरी देणारा मानू शकत नाही। असे संबंध हे सध्याच्या काळात अधिकाधिक सामान्य होत चालले। जेव्हा दोन सज्ञान व्यक्तींमधील संबंध एका प्रदीर्घ कालावधीसाठी टिकून राहतात तेव्हा तिथं वैध संमती होती असंच मानलं जातं।